वर्तमानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व करणारे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत व संघाचे राजकीय अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म 1950 सालातला. दोघेही प्रखर हिंदुत्वाचा वसा घेतलेले पण तेवढेच आधुनिक विचारांचे सुधारणावादी नेते. त्यामुळेच की काय, दोघांच्याही आचारात विचारात कमालीचे साम्य पाहायला मिळते. या दोघांचे सूर जुळल्यामुळेच मोहनराव भागवतांनी संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून भाजपाने कात टाकली व 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन झाले. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं YouTube चॅनल अवधूत चिंतन. याआधी देखील अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा पंतप्रधान झाले होते, पण त्यातील 2 वेळा ते सरकार अल्पायुषी ठरलं. अपवाद 1999च्या वाजपेयी सरकारचा जे संपूर्ण कार्यकाळ चाललं, परंतु ते सरकारही युतीचे असल्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या पलीकडे इतिहासावर छाप उमटेल व संघाला अपेक्षित असे निर्णय घेऊ शकले नाही. युती वा आघाडीच्या सरकारची ती अपरिहार्यता होतीच, परंतु 2014 ते 2024 पर्यंत पूर्ण बहुमतातील व त्यानंतर 2024ला आलेले युतीचे पण स्थिर सरकार लाभल्याने मोहनरावांच्या काळात संघाला अपेक्षित असे अनेक कायदे मंजूर तर झालेच, पण अनेक रखडलेली प्रकरणे कायमस्वरूपी निकाली निघाली. या दृष्टीने सद्य सरसंघचालकांचा पायगुण चांगला आहे असेच म्हणावे लागेल. सद्य सरसंघचालक डॉक्टर मोहनराव मधुकरराव भागवत यांचा जन्म 11 सप्टेंबर 1950 रोजी चंद्रपूर येथे झाला. भागवत कुटुंबात आई वडिलांसहित 3 मुलगे व 1 मुलगी असे मिळून 6 जण. भावंडांमध्ये मोहनराव सर्वात मोठे. मोहनराव खूपच सुदैवी आहेत असे म्हणावे लागेल, कारण मोहनरावांचे आजोबा नारायणराव भागवत हे संघ स्वयंसेवक होते. त्यांचे वडील मधुकरराव भागवत हे देखील त्यांचे लग्न होण्यापूर्वी संघाचे गुजरातमध्ये प्रांत प्रचारक होते व आई मालतीबाई या राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविका होत्या. त्यामुळे मोहनरावांना संघाचे बालकडू बालपणीच नव्हे तर गर्भातच मिळाले होते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मोहनरावांचे शालेय शिक्षण चंद्रपूर येथे झाले, तर पशुवैद्यकीय चिकित्सेच्या शिक्षणासाठी त्यांना नागपूर येथे जावे लागले. पशुवैद्यकीय चिकित्सक म्हणून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली, पण कालांतराने 1975 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन वयाच्या 25व्या वर्षी पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघ कार्याला वाहून घेतले. पूर्णवेळ प्रचारक म्हणून मोहनरावांनी काम करायला सुरुवात करताच काही दिवसातच इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. अनेक संघ स्वयंसेवकांची धरपकड झाली. मोहनरावांच्या आईवडिलांना तुरुंगात जावे लागले. त्याचवेळी अटक टाळण्यासाठी संघ नेत्यांच्या आदेशावरून तरुण मोहनराव भूमिगत झाले व आणीबाणी संपेपर्यंत अनेक ठिकाणी गुप्तपणे राहून त्यांनी संघ कार्य सुरूच ठेवले. या 19 महिन्याच्या भूमिगत कालावधीत त्यांनी अनेक संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबाला मदत केली व आधार दिला. मोहनरावांनी शारीरिक शिक्षण प्रमुख, प्रचार प्रमुख, सरकार्यवाह आदी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर 21 मार्च 2009ला सुदर्शनजी यांच्याकडून त्यांनी सरसंघचालक पदाची सूत्रे हाती घेतली. भारताला लाभलेली प्राचीन व उच्च परंपरा, संस्कृती व सामाजिक मूल्ये यांच्या पक्क्या पायावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान व युगाला सामावून घेणाऱ्या समाजव्यवस्थेचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या साध्या सरळ स्वभावामुळे ते सर्वांनाच, अगदी विरोधकांनाही आपलेसे वाटतात. समोरच्याला समजेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि आपल्या तशाच स्वभावाला अनुरूप असे विचार मांडणे ही त्यांची खासियत आहे. ते एक उत्कृष्ट वक्ते, द्रष्टे नेते व कुशल संघटक आहेत. आपल्या सहकार्यांना अगदी सहज वाटेल अशा पद्धतीने ते त्यांच्याशी संवाद साधतात. मोहनराव भविष्यातील वेध घेऊन व्यक्त होतात. कित्येक वेळा आगाऊ माध्यमे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावतात व निष्कारण वाद निर्माण करतात. परंतु बारकाईने पाहिले असता हे लक्षात येते की मोहनरावांचे विचार हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य, सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे व व्यावहारिकदृष्ट्या स्वीकारार्ह असतात. कित्येक वेळा ते एका दूरदर्शी नेत्याला साजेसे ते काळाच्या पुढे असतात.
हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेवर ते कडाडून हल्ला करतात. या संदर्भात बाळासाहेब देवरसांनी जातीभेद संपवल्याशिवाय हिंदू एकता कठीण आहे, अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला कलंक आहे असे म्हणून व्यक्त केलेले विचारच ते पुढे घेऊन जातात. एवढेच नव्हे तर जोपर्यंत हिंदू धर्मात सामाजिक असमानता आहे तोपर्यंत आरक्षण राहिलेच पाहिजे असं म्हणत आरक्षणाच्या विरोधात असलेल्या लोकांना ते सामाजिक समरसतेचे व असमानता संपुष्टात आणण्याचे आवाहन करतात. आरक्षणावर त्यांनी केलेले विधान माध्यमांनी मोडतोड करून व चुकीच्या पद्धतीने दाखवले, परंतु स्वतः मागासवर्गीय समाजातील असूनही व घटनेद्वारे मागासवर्गीय व आदिवासी समाजाला आरक्षण देणाऱ्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील नेमके हेच म्हटले होते हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. वंश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने किमान 3 अपत्यांना जन्म दिला पाहिजे हे त्यांचे विधान याआधी अनेक मानववंशशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे व त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. याचा अभ्यास न करता उथळ विरोधकांनी त्यांच्यावर टीका करणे जसे विरोधकांच्या अज्ञानाचे प्रतीक आहे तसेच ते त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. मोहनराव अखंड हिंदुस्थानाचे पुरस्कर्ते आहेत. फाळणीचे दुःख तेव्हाच दूर होईल जेव्हा अखंड हिंदुस्थान निर्माण होईल. तसेच हिंदू धर्म हाच खरा धर्म आहे आणि इतर धर्म हे त्यातून उत्पन्न झालेले पंथ म्हणजेच उपासना पद्धती आहेत हे ते कोणतेही आढेवेढे न घेता सांगतात, तेव्हा त्यांच्या विचारांची खोली स्पष्ट होते. चुकीच्या परंपरेला व आधुनिक समाजासाठी योग्य नसलेल्या मान्यतेला धक्का देणारे मोहनराव तृतीयपंथीयांच्या बाबतीत संवेदनाशील आहेत. तृतीयपंथी लोक या समाजाचा एक हिस्सा असून इतर नागरिकांप्रमाणेच त्यांना सन्मानाने वागवले गेले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. तृतीयपंथी असणे यात अनैसर्गिक असे काही नाही. जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत जैविक दृष्टिकोनातून तृतीयपंथीसुद्धा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे शाश्वत सत्य ते जगापुढे मांडतात. मोहनराव चांगले गायक आहेत. संघगीतांना चाली लावून ती गाणे हा त्यांचा छंद आहे. अविचल चलता है जीवन भर अविचल चलता है, सज धज कर आवे आकर्षण, सज धज कर आवे आकर्षण, पग पग पर झूमते प्रलोभन. संगीताची आवड असलेल्या मोहनरावांना त्यात उत्तम गती आहे. ते स्वतः सुंदर बासरी वाजवतात. त्यांच्या या संगीत प्रेमामुळे ते घोषावर विशेष लक्ष देतात. घोषाला लागणाऱ्या विविध वाद्यांच्या निर्मितीत तसेच त्यांच्यात सुधारणा करण्याच्या बाबतीत त्यांचे अधिक लक्ष असते. मोहनरावांना प्रवासाची आवड आहे. सरसंघचालक या नात्याने त्यांना दरवर्षी प्रत्येक प्रांतात किमान एक वेळा तरी प्रवास करावाच लागतो. संघाच्या वाढत्या प्रभावामुळे आज जगभर संघाबद्दल उत्सुकता व आकर्षण आहे. त्या दृष्टीने मोहनरावांना जगभर प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान हिंदू संस्कृती, सभ्यता, सांस्कृतिक परंपरा व इतिहास यांचा प्रचार प्रसार करता येतो व हिंदुस्थानच्या महानतेची ओळख परदेशी नागरिकांना करून देण्याची संधी देखील प्राप्त होते. हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे उदार मनाचे व प्रगत विचारांचे मोहनराव हे नव्या युगातील आधुनिक ऋषी आहेत. त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणे हे हिंदूंच्या हिताचे आहे. जोपर्यंत संघ आहे, मोहनरावांसारखे संघ नेतृत्व आहे, तोपर्यंत हिंदू सुरक्षित आहे. त्यांच्या व त्यांच्यासारख्या संघ नेत्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान विश्वगुरू बनेल. हिंदुस्थान नुसती महाशक्ती नाही तर साऱ्या जगाची आध्यात्मिक राजधानी बनेल असा ठाम विश्वास आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.